नमस्कार सीईसी मित्रांनो. तर आज आपण तुम्हाला बँक स्टेटमेंट सीईसी मार्फत कसे काढायचे त्याच्याबद्दल एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत. त्या अगोदर सर्वांनी आपल्या सेंटरवरती अशा प्रकारचं ऑफिशियल ब्रँडिंग करून घेणं हे गरजेचं आहे आणि अनिवार्य आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस सीईसी पोर्टलवरती लॉग इन करता, हे असं सीईसी पोर्टल ज्यावेळेस ओपन होतं त्याच्यावरती इथं बघा खाली कोपऱ्यामध्ये सीईसी साथी म्हणून आहे चॅटबोट. या चॅटबोटवरून तुम्ही कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण आली, काही ट्रान्झॅक्शन अडकलं किंवा टॉपअपचं काही जरी असेल तर इथून तुम्ही तुमचं तिकीट टाकू शकता. आता आज आपण बघणार आहोत की तुम्हाला सीईसी पोर्टलवरून बँक स्टेटमेंट कसं काढायचं. तर हे आपलं डॅशबोर्ड आहे सीईसीचा. इथं सर्चमध्ये जायचं आहे. सर्चमध्ये तुम्हाला AGG एवढं सर्च टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं येईल फायनान्शियल स्टेटमेंट अकाउंट ॲग्रिगेटर. तर तुम्ही इथं फायनान्शियल स्टेटमेंट येते, याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर एक पोर्टल ओपन होते बघा, सीईसी फाइंड आउट. त्याच्यानंतर इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं सीईसी आय डीने लॉग इन करायचं. हे बघा पोर्टल लॉग इन झालं. लॉग इन झाल्यानंतर इथं बघा हे डॅशबोर्ड आहे. त्याच्यानंतर इथं टुडे म्हणजे आज किती काय काढलेले तुम्ही स्टेटमेंट ॲग्रीमेंटचे त्याचं जास्त दाखवतंय. आणि इथं रिफ्रेशचं बटन आहे. इथं सर्च विथ मोबाईल नंबरने सर्च करता येतं आणि इथून रिक्वेस्ट स्टेटमेंट. आता या पेजला काय आहे की तुम्हाला रिफ्रेश करताना फक्त इथं रिफ्रेश करायचे, पूर्ण पेज रिफ्रेश करायचं नाही. बऱ्याच जणांना सवय असते की इथून वरून रिफ्रेश करायची. तर हे पेज जे आहे इथं तुम्हाला इथूनच रिफ्रेश करायचे, जेणेकरून हे पेज हँग होत नाही. तर इकडे बघा इथं रिक्वेस्ट स्टेटमेंटला गेलात तुम्ही. रिक्वेस्ट स्टेटमेंटला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तो टाकायचा आहे कस्टमरचा जो बँकला लिंक असेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पॅन नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पुढे गेल्यानंतर बघा इथं तुम्हाला इक्विटी म्हणजे जे मार्केटला वगैरे जर पैसे वगैरे टाकत असतील शेअर मार्केटला वगैरे, तर त्यांचं सुद्धा स्टेटमेंट तुम्ही पॅन थ्रू काढू शकता. त्याच्यानंतर बँकेचं स्टेटमेंट काढू शकता आणि जे म्युच्युअल फंडला वगैरे पैसे भरत असतील तर म्युच्युअल फंडचे पण तुम्ही स्टेटमेंट काढू शकता. या तिन्ही प्रकारचे आपण इथं स्टेटमेंट काढू शकतो म्हणजे अकाउंट ॲग्रिगेटर फायनान्शियल सर्व्हिसमध्ये. आता इथं आपण सुरुवातीला घेऊया बँक स्टेटमेंट. याला बँक स्टेटमेंट केल्यानंतर इथं खाली फायनान्शियल स्टेटमेंट येते. इथं काय येतं की तुमच्या सगळ्या बँक येतात इथं. आता इथं बँक तुम्हाला निवडायची. समजा तर तुम्हाला जी काही बँक असेल ती तुम्ही निवडली. आता ह्या केसमध्ये बघा काय असतंय, जर हा दिलेला मोबाईल नंबर आहे तर तो मल्टिपल अकाउंटला जर लिंक असेल, म्हणजे समजा काय असतं की व्यक्तिगत एखाद्या माणसाचा नंबर हा घरातल्या आईच्या मुलाच्या किंवा बहिणीच्या अशा त्यांच्या 2-3 अकाउंटला एकच मोबाईल नंबर जर लिंक असेल तर त्या केसमध्ये स्टेटमेंट यायला थोडासा वेळ लागतो. तिथं स्टेटमेंट लवकर भेटत नाही. आता ह्या केसमध्ये काय इकडे बघा मोबाईल नंबर टाकला, पॅन नंबर टाकला, बँक स्टेटमेंट, बँकेचं नाव, इथं कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर अगोदर हे कॅम्स म्हणजे हे बघा ही कॅम्सची एक आहे कंपनी, त्याच्याकडून तुम्हाला ओटीपी विचारला जातो की तुम्हाला स्टेटमेंट पाहिजे. हे बघा इथं तुमच्या सुरुवातीचा ओटीपी टाकला, तुम्हाला सबमिट करायची पण गरज नाही. त्याच्यानंतर सबमिट होतं. इथं तुमचं बँक अकाउंट दिसतं इथं बघा. इथं बँक अकाउंटला सिलेक्ट करायचंय. बँक अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली लिंक अकाउंट करायचंय. लिंक अकाउंट केल्यानंतर आता बँकेकडून तुम्हाला ओटीपी येतो की तुमचं स्टेटमेंट द्यायचंय का. बँकेकडून ओटीपी आला. इथं एक अकाउंट आहे, एक बँक आली. त्याच्यानंतर इथं तुम्हाला कन्सेंट जे काय असेल तो अकाउंट ॲग्रिगेटेड कधीपासून अवेलेबल आहे, 1960 पासून ते 2060 पर्यंत म्हणजे मागील 1 वर्षाचं तुम्ही स्टेटमेंट इथं काढू शकता. आणि इथं काय करायचंय तुम्हाला, हे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कन्सेंट सबमिट करायचं आहे. कन्सेंट सबमिट केला. आता कन्सेंट सबमिट झाला, थँक्यू म्हणून आलं इथं. हे बघा आता इथं हे पेजवरती आपलं आलं. या पेजवरती आल्यानंतर हे बघा इथं ड्युरेशन आहे. त्याच्यानंतर डेटा स्टेटस काय दाखवतं इथं, नॉट अवेलेबल दाखवते, म्हणजे अजूनपर्यंत डाटा आपल्याला रिसिव्ह झालेला नाही. मग जोपर्यंत डाटा रिसिव्ह होत नाही तोपर्यंत पेमेंटचा ऑप्शन एनेबल्ड होत नाही. हे बघा इथं. आता इथं काय करायचं तुम्हाला, इथं ड्युरेशनमध्ये तुम्हाला जेव्हापासून पाहिजे स्टेटमेंट तेव्हापासूनची इथं तारीख सिलेक्ट करायची. आता 1 वर्षाचं येते त्याच्यामुळे ऑगस्ट 25 पासून येते. समजा आता मला घ्यायचं आहे 1 जानेवारी पासून ते आज तारखेपर्यंत. बघा फॉर्म डेट टू कॅन नॉट बी बॅक फ्युचर डेट, खालची 25 टाकायची. हा 18 ते 18 सांगितलं पण. हे बघा 18 ते आजपर्यंत म्हणजे कालच्या डेट पर्यंत आलं ते. त्याच्यानंतर इथं नॉट अवेलेबल आहे तर इथं रिफ्रेश करायचं. मला मगाशी पण सांगितलं इथं रिफ्रेश करायचं. इथं रिफ्रेश केल्यानंतर हे बघा
डेटा स्टेटस अवेलेबल झाला म्हणजे आपल्याला बँक स्टेटमेंट अवेलेबल झालं, तेव्हाच आपल्याला हे पेमेंटचं ऑप्शन एनेबल्ड होतंय. बँक स्टेटमेंट जर तुम्हाला इथं अवेलेबल नाही झालं तर इथंच रिफ्रेश करून 2-3 वेळेस रिफ्रेश करून तुम्ही करू शकता. इथं रिफ्रेश केल्यानंतरच डेटा आपल्याला अवेलेबल होतो आणि जोपर्यंत इथं डेटा अवेलेबल होत नाही तोपर्यंत आपल्याला स्टेटमेंट हे भेटत नाही. आता इथं झालं पेमेंट करायचं. पेमेंटमध्ये बघा वॉलेटवरून तुमचं पेमेंट किती कटतंय. पूर्ण 50 रुपयाचं आहे. वॉलेटमधून 18 रुपये 35 पैसे कटतायत आणि इथं तुम्हाला वॉलेट पिन टाकायचं आहे. बाकीचं तुमचं जे काय आहे ते तुमचं कमिशन राहतं याच्यामध्ये. याला क्लोज करा पेमेंट सक्सेस झाल्याच्या नंतर. हे बघा इथे परत रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्याच्या नंतर इथं पेमेंटची रिसिप्ट येईल सक्सेसफुल. इथं रिसिप्ट दाखवत तुम्हाला 50 रुपयाची. आता हे स्टेटमेंट आपण जर बँकेतून काढायला जर गेलो असतो तर किती वेळ लागला असता आपल्याला, किती रुपये लागले असते सॉरी, जवळपास 2 ते 300 रुपये. तर इथं 50 रुपयामध्ये वॉलेटवरून आपले 18 रुपये कटतात, बाकी 50 रुपयात तुम्ही तुमचं स्टेटमेंट येतं. आता इथपर्यंत तुमचं डेटा स्टेटस अवेलेबल झालं. आता हे जे शेअरचं बटन आहे इथं तुमची खरी हे, या शेअरच्या बटनवर काय आहे की सिंगल क्लिक करायचं याला. 2-3 वेळेस क्लिक केलं तर हे परत पेज हँग होत आहे. त्याच्यामुळे इथं सिंगल क्लिक करायचं आहे. सिंगल क्लिक केल्याच्या नंतर इथं बघा इथं एक मेसेज येतो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. बँक स्टेटमेंट हे समोरच्या व्यक्तीचं असल्यामुळं आणि सिक्युरिटी पर्पज ते आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं क्लिक केलं, हे बघा बँक स्टेटमेंट सेंड टू दिस मोबाईल नंबर, म्हणजे ह्या मोबाईल नंबरवरती ते स्टेटमेंट सेंड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो. मेसेजमध्ये एक लिंक येते, त्या लिंकमधून तुम्ही डायरेक्टली मोबाईलमध्ये तुमचं स्टेटमेंट ओपन करू शकता. त्याला कोणताही प्रकारचा पासवर्ड लागत नाही किंवा काहीच नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या CEC सेंटरवरून बँकेचं स्टेटमेंट काढून देऊ शकता. याच्यामध्ये अवघड काही, बरेच जणचे CEC सेंटरवाले काय करतात, कस्टमरला बँकेतला अर्ज भरून देतात स्टेटमेंटसाठीचा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सेंटरमधून CEC सेंटरमधूनच बँकेचे स्टेटमेंट काढू शकता. याच्यामध्ये आणखीन पोस्टाचे एक स्टेटमेंट निघत नाहीत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे स्टेटमेंट निघत नाही. इथं डेटा अवेलेबल झाला की तुमचं स्टेटमेंट 100% निघते म्हणायचं. त्याच्यामुळं आणि जोपर्यंत अवेलेबल होत नाही तोपर्यंत पेमेंटचं ऑप्शन येत नाही. त्याच्यामुळे इथं तुम्हाला अगोदरच पैसे भरायचे किंवा याच्यामध्ये काहीच हे नाही. जर अवेलेबल झाला तरच तुम्हाला पेमेंट करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही CEC मधून बँकेचं स्टेटमेंट, म्युच्युअल फंडचं स्टेटमेंट आणि इक्विटी स्टेटमेंट याचे तुम्ही स्टेटमेंट काढू शकता आणि जास्तीत जास्त तुमच्या CEC वॉलेटचा वापर करून तुम्ही ट्रान्झॅक्शन वाढवू शकता. धन्यवाद CEC वेली मित्रांनो.